नमस्कार मित्रांनो, धाडक 007 मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। उमरखेड शहरातील विवेकानंद वॉर्ड फैल मधील महिलांचे असे म्हणणे आहे की 79व्या स्वातंत्र्य दिनी आम्ही अजून सुद्धा समस्याच्या विळख्यामध्ये अडकलो आहोत। आम्ही वारंवार तक्रार देऊन सुद्धा यावरती उपाययोजना होत नाही। आम्ही कधी समस्येपासून स्वातंत्र्य मुक्त होणार? नगर परिषद उमरखेडचे मुख्याधिकारी आमच्याकडे लक्ष देतील का? आपण काही महिलांच्या समस्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। रोड आम्ही हा नाल्याबद्दल आणि रोड बद्दल बोलतो की सर्व पुसद रोड मेन रोडचं हे पाणी सर्व आमच्या गल्लीत यायला लागलंय, पूर्ण घरात शिरायला लागलेला आहे। त्या पुसद रोडच्या नाल्या साफ नाहीयेत। मध्ये बँकेच्या समोर एक पूल आहे, तो पण बंद झालेला आहे। अशानी सर्व पाणी आमच्या इकडं गल्लीत यायला लागलंय। अशानी कसं वागायचं आम्ही? आमचे लेकरं बाळ उद्या बिमार पडले तर तेथील जे नागरिक आहेत ते दारू पिऊन तिथं बॉटला वगैरे टाकत आहेत, त्या सगळ्या रोडवर आमच्या वाहून येत आहेत आणि त्याच्यामुळं लहान लेकराला त्याची काहीतरी बाधा होणारच आहे ना। शेवटी काही परेशान लेकरं जर बिमार जर पडले तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? त्याच्यामुळं प्रशासनाने आणि येथील जे आमदार आहेत त्यांनी थोडस लक्ष घालावं, हीच विनंती। बाकीचं रोड का पानी पूरे गली तक आ रहा, हमारे घर तक चौखट तक आ रहा। इससे हमारे बच्चे बीमार पड़ेंगे तो इससे मुख्य अधिकारी कुछ करेंगे कि कुछ नहीं करेंगे वो हमारे को मालूम पड़ने को ना, क्यों तो आगे जाके कुछ कार्रवाई कर सकते हम। ये पूरा रोड का पानी, पूरी गंदगी, लैट्रिन वगैरह, शराब की बोतलें वगैरह सब पूरे दरवाजे तक आ रहे हमारे। उसके वजह से हमारे बच्चे बीमार पड़े तो इसका कौन जिम्मेदार रहेगा? आगे चल के कुछ भी परेशानी हुई तो इसके जिम्मेदार मुख्य अधिकारी रहेंगे। नगर पालिका के लिए विनती कर रही मैं कि ये कुछ आके इसके लिए सुधार करे और हमारी परेशानी दूर करे। क्यों तो ये पूरा पानी हमारे घर में आ रहा, इससे पूरी गंदगी घर में आ रही। क्यों तो पूरे कीटाणु वगैरह पूरे घर में, हमारे खाने वगैरह पे हर चीज पे मक्खी वगैरह सब बैठ रहे, तो उसके साथ में पूरे कीटाणु घर में आ रहे। उससे हमारे छोटे छोटे बच्चे हैं 2, 4, 8 महीने के, उसके लिए कुछ करने के लिए सोचो बोलना आगे मुख्याधिकारी को इतनी विनती आहे मेरी। तिला इथं एक सिमेंट रोड होता, सिमेंट रोड असताना गट्टूची गरज नसताना गट्टू टाकले। बरं गट्टू टाकले तरी ते व्यवस्थित टाकले नाही आणि ते गट्टू पूर्ण निघून गेलेले आहेत। पूर्ण गट्टू निघल्यामुळे आता नागरिकांना इथं वागणे सुद्धा अशक्य झाले आहे। लेकरं रोज शाळेत जाताना त्यांना परेशानी होत आहे, कोणी घसरून पडत आहे तर कोणी लेकराचं चलता कोणाचं काही पण पाण्यात वाहून जाते। जास्त जर पाऊस आला तर लेकराला शाळेत जायला सुद्धा